हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या बरण्या कोणत्या प्रकारच्या असाव्या, कशा प्रकारच्या आपण घ्याव्यात किंवा कशा प्रकारच्या आपण वापराव्यात, कोणत्या पदार्थांसाठी कोणत्या बरण्या चांगल्या असाव्यात, स्टीलच्या, प्लास्टिकच्या, सिरॅमिकच्या, बोरोसिलच्या, अशा विविध प्रकारच्या आपण बरण्या किंवा कंटेनर कसे वापरायचे, कशात काय ठेवायचं, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आपलं पॅन्ट्री जे आपण खाद्यपदार्थ वगैरे किंवा ग्रोसरी ठेवतो तर ते कसं अरेंज करायचं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे. म्हणजे कुठल्या प्रकारच्या बरण्यांमध्ये कोणते पदार्थ ठेवायचे ती अचूक माहिती आपल्याला मिळेल. पहिल्यांदा पाहूया आपण काचेच्या बरण्या. तर काचेच्या बरण्या दिसायला सुंदरच दिसतात, मात्र वापरायला फार कठीण जातात. पण जर आपल्याला त्यांची सवय झाली तर अगदी आपण व्यवस्थित वापरू शकतो. गेली 11 वर्ष मी या एराच्या जार्स वापरते, तर त्याच्यातल्या एखाद दुसरी फुटली असेल. अगदी आपल्याला हँडल करायची सवय लागली काचेच्या बरण्या तर त्या व्यवस्थित हँडल होऊ शकतात. पण त्याच्यात पण काही क्वालिटीज आहेत. आता एरा म्हटल्यावर थोड्या साध्या असतात, आपल्या सर्वसामान्य माणसाला वापरायला पण आणि किमतीच्या मानाने पण अगदी बऱ्या पडतात. तर इथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या, नुसत्या एराच्याच नाही तर वेगळ्या प्रकारच्या पण आहेत. तर एराच्या बरण्या मी खूप वर्षापासून वापरते, तर त्या मी भरपूर घेऊन ठेवलेल्या. तर 11 वर्ष होऊन गेली माझ्या किचनला, तर तेव्हापासून या आहेत. काही त्याच्यातल्या अगदी 2-3 अशा फुटल्या असतील, म्हणजे फुटलेल्या आहेत, नाही असं नाही. पण अगदी आता तर मला खूप चांगली सवय झालेली. तर या बरण्यांचा फायदा काय, एअर टाईट असतात आणि व्यवस्थित राहतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठल्याच ब्रँडचं प्रमोशन करत नाहीये, त्याच्यामुळे जे प्रामाणिकपणे आहे मी जे वापरते तेच सांगत आहे. तर या एराच्या जारमध्ये खरोखर पदार्थ चांगले राहतात. आता नवीन प्रकारच्या आलेल्या आहेत तर त्या पण असतील चांगल्या. तर इथे या दुसऱ्या प्रकारच्या, अगदी हा कोणता ब्रँड नाही, साध्यात, परंतु याचं झाकण आहे ते मेटलचं आहे. तर हे मेटलचा झाकणाचं ड्रॉबॅक काय आहे, म्हणजे त्याच्यातली उणीव अशी आहे का ते काही वर्षाने ना गंजून जातात. माझ्याकडे तशा आहेत, मी दाखवते. तर या बरण्यांमध्ये पदार्थ मात्र चांगले राहतात. अगदी साखर वगैरे पावसाळ्यात याला मॉइश्चर अजिबात पकडली जात नाही मीठ ठेवलं तरी, परंतु याचे झाकणं कालांतराने अशी गंजून जातात. तर पहा इथे माझ्याकडे ही अशी झाकणं खराब झालेली बरीचशी. बरण्या खूप चांगल्या आहेत, मात्र झाकणं अशी आहेत. तर नेहमी बरण्यांना असे प्लॅस्टिकचे झाकण असतील तर चांगलं पडतं, कारण ती झाकणं खराब होत नाहीत. आणि प्लॅस्टिकची झाकणं दुसरी पण आपल्याला मिळतात. आता त्याच्यानंतर या चौकोनी टाईप बरण्या आहेत काचेच्या. तर या बरण्यांना ठेवायला स्पेस चांगला याला मिळतो, म्हणजे अगदी कमी स्पेसमध्ये बसतात त्या. पण याचं उणीव याच्यात अशी आहे का, जे मी कोपरे दाखवले चौकोन, तर तिकडे अडकून बसतं. म्हणजे आपण जेव्हा वॉश करतो तेव्हा ते क्लीन करायला फार कठीण जातात अशा चौकोनी टाईपच्या बरण्या. पण त्यात जर तुम्ही बोरोसिलमध्ये घेतल्या तर त्याचं फिनिशिंग चांगलं असतं, त्या क्लिनिंगला सोप्या जातात. आपण या कमी किमतीच्या घेतो आणि मग या चौकोनी अशा बरण्या कठीण जातात क्लिनिंगला. तर मी पुढे दाखवते का बोरोसिलच्या किंवा दुसऱ्या कशा तुम्ही घ्याल चौकोनी. तर याचं बघा, जे आपण झाकण उघडून त्याचं माउथ आहे तर ते अगदी नॅरो आहे. तर तुम्ही वाईड माउथच्या चौकोने घेतल्या तर त्या तुम्हाला क्लिनिंगला काही ठेवायला पण सोपं जाईल. पण असे जे कोपरे आहेत साईडला, तर तशा बरण्या कधीच घेऊ नका, कारण मी गेली काही वर्ष वापरते तर मला क्लिनिंगला वगैरे त्रास होतो, शिवाय काही पदार्थ त्याच्यात अडकून राहतात. आता या दुसऱ्या प्रकारच्या पहा चौकोनीच बरण्या आहेत. त्याचं झाकण असं आहे, मेटल नाहीये, प्लास्टिक आणि मध्ये असं दुसरं प्लास्टिक आहे, तर ट्रान्सपरंट प्लास्टिक. तर ते पण काही वर्षाने अगदी ब्लर होऊन जातं. तर हे सुद्धा, आणि त्याच्यामध्ये वॉशिंगच्या वेळी वगैरे कचरा अडकतो किंवा पदार्थ अडकलेले असतात त्या अशा झाकणामध्ये. हे ठेवायला आपल्याला ट्रॉलीमधून समजतं का पदार्थ कुठला आहे याच्यात, परंतु त्या क्लिनिंगला खरंच अगदी टफ जातात, कठीण जातात. आणि शिवाय काही वर्षांनी त्याचे झाकणं सुद्धा खराब होतात. आणि या अजिबात एअर टाईट नाहीत या प्रकारच्या. मला एअर टाईट वाटायच्या, पहा मला कागद लावायला लागला त्याच्यासाठी. तर पहा या चौकोनी बरण्यात या अगदी स्पेस सेव्हिंग आहेत, अगदी तुम्ही कमी जागेत ठेवू शकतात. परंतु त्याच्यात बरेचसे असे ड्रॉबॅक्स आहेत का आपल्याला
त्या न घेतलेल्या बऱ्यात. काचेमध्ये गोल बरण्या तर उपयोगाच्याच असतात, परंतु या गोल बरण्यांमध्ये जर तुम्ही मोठी साईज घेतली तर त्या तुम्हाला कठीण जाणार वापरायला. म्हणजे अगदी 1 किलो पर्यंत ठीक आहे, पण 2-3 किलोसाठी काचेच्या मोठ्या बरण्या घेऊ नका, तर त्या हाताळायला खूप कठीण जातात, फुटण्याची शक्यता असते. आता इथे पहा मी बोरोसिल ग्लासच्या बरण्या दाखवते आहेत. तर याची किंमत जास्त असते, परंतु या वाईड माउथ असल्यामुळे चौकोनी असल्या तरी क्लिनिंगला सोप्या जातात आणि कोपरे पण त्याचे अगदी गोल असतात, त्याच्यामुळे छान पडतात. त्याच्यानंतर या छोट्या जार आहेत, तर या मी मसाल्यांसाठी वापरते. तर या खरोखर उपयोगी आहेत, पण अगदी खूप एअर टाईट नाही आहेत या. पण या छोट्या असल्यामुळे त्याच्यातले पदार्थ पण अगदी पटापट संपतात, त्याच्यामुळे वापरायला काही हरकत नाही. परंतु याची सुद्धा झाकणं प्लॅस्टिकची असतात, तर त्याचा कधी कधी कलर जो सिल्वर आहे तो उडून जातो. तर त्याप्रमाणे आपण जर वेगळ्या कलरची झाकणं घेतली तर नक्कीच या बरण्या चांगल्या. शिवाय त्याला साईडला फ्लॅट आहे बघा, त्याच्यामुळे त्या अगदी बाजूबाजूला ठेवल्या तर स्पेस पण कमी लागते. अगदी छोट्या बास्केटमध्ये सहज आपल्याला ऑर्गनाइज करता येतात, तर या पण उपयोगी आहेत. तर याच्यात प्लास्टिकच्या सुद्धा मिळतात, तर त्या सुद्धा घ्यायला हरकत नाही. ज्यांना घ्यायच्या असतील त्यांच्या बरण्या हव्या असतील, जार हव्या असतील तर इथे या प्रकारच्या आहेत. तर याची ग्लास जाड आहे, परंतु या मी ऑनलाईन मागवलेल्या. तर त्याला पहा असं गॅस्केट आहे साईडने, त्याच्यामुळे ते अगदी एअरटाईट राहतात. खाऊचे पदार्थ तुम्ही अगदी किती कुरकुरीत ठेवले तर ते अगदी कायम कुरकुरीत राहतात, म्हणजे जोपर्यंत आपण ठेवतो तोपर्यंत अगदी अजिबात मऊ पडत नाही. जसे हे मी शेंगदाणे भाजून ठेवले ते अगदी तसेच राहतात छान. तर या बरण्या पण उपयोगी पडतात. या पण ऑनलाईन मी मागवलेल्या, या तशा किमतीने कमीच आहेत. सगळ्यात बेस्ट म्हणजे असे स्टीलचे मोठे डबे. तर हे अगदी आपल्याला पिठाला वगैरे उपयोगी पडतात. नेहमी पिठाला किंवा तांदूळ वगैरे ठेवायचे असतील तर असेच डब्बे ठेवलेले बरे. जसे मी सांगितलं मोठ्या जार नका ठेवू काचेच्या, अगदी 2-3 किलोसाठी. त्याच्यासाठी तुम्ही नक्की असे स्टीलचे डबेच वापरा. स्टीलचे डबे कसे आपल्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे टिकलेले असतात, लॉंग लास्टिंग आहेत हे, आणि शिवाय पदार्थ पण अगदी चांगले झाकण असेल तर ते पदार्थ पण चांगले राहतात. शिवाय धान्य ठेवायला पण अगदी चांगले आणि स्वच्छतेच्या दृष्टीने पण चांगले व्यवस्थित साफ केले तर ते चमकतातही. शिवाय आपल्याला ते एकावर एक ठेवता येतात, तर कुठेही आपण सहज ते ठेवू शकतो. तर या स्टीलच्या डब्यांमध्ये मात्र असे मध्ये प्लास्टिक लावलेलं ट्रान्सपरंट असतं का आतलं धान्य दिसण्यासाठी, पण ते अजिबात चांगलं नाही. काही दिवसांनी ते ब्लर होऊन जातं आणि खराब सुद्धा होतं. आता छोटे चपटे स्टीलचे डबे आहेत ते आपल्याला फ्रीजसाठी सुद्धा उपयोगी पडू शकतात. जे उभे छोटे असतात, नॅरो असतात, तर ते सुद्धा. जसं आपण या स्टीलच्या चपट्या डब्यांमध्ये नेहमी आपण कोथिंबीर, मिरची, आलं, तर हे पदार्थ त्याच्यात चांगले टिकू शकतात. आणि शिवाय आपल्याला घाईघाईत स्वयंपाक करताना हे डब्बे काढायचे असतील तर ते पडण्याची वगैरे, म्हणजे पडले तरी अगदी तुटणार नाहीत, काही नाही, आणि व्यवस्थित आपले हे पदार्थ त्याच्यात राहतात. तर हे चपटे स्टीलचे डब्बे पण खूप उपयोगी पडतात. चिनी मातीच्या किंवा सिरॅमिकच्या ज्या जार्स असतात तर त्या आपण खूप कमी वापरतो. जसं मी इथे आता मीठ ठेवायला, कोकम ठेवायला वगैरे वापरते. अगदी खूप कमी आहेत आपल्याकडे. पूर्वीच्या काळी लोणचं वगैरे ठेवण्यासाठी वापरायच्या, परंतु या हे एअर टाईट नसतात, त्याच्यामुळे असे पदार्थ ठेवले तर ठीक आहे. पावसाळ्यात सुद्धा याला मला काहीतरी कागद वगैरे लावायला लागतो, तर ते मीठ चांगलं राहतं. परंतु मिठासाठी अगदी खूप चांगल्या असतात या बरण्या. तर ह्या फक्त तेवढ्याच यूजसाठी आपल्याला उपयोगी पडतात. शिवाय दही ताकासाठी सुद्धा. आता जर आपल्याला तेलासाठी बरण्या किंवा जार कोणत्या वापरायच्या तर त्या स्टीलच्या असतात, काचेच्या असतात. तर या दोन्ही प्रकारच्या तुम्ही वापरू शकता. जसं रेअरली आता इथे मला हे खोबरेल तेल लागतं, किंवा मग ऑलिव्ह ऑइल आहे, राईचं तेल आहे, किंवा तिळाचं तेल, तर ही कधीतरी लागणारी तेल आपण या काचेच्या जारमध्ये किंवा बॉटल्समध्ये ठेवू शकतो, जशी ही मी ठेवलेली आहेत. तर नेहमीच्या वापरासाठी मात्र मी स्टीलच्या जारच यूज करते, ज्या मी आधी दाखवल्या त्या. कारण या पण क्लिनिंगला किंवा हाताळायला थोडंसं कठीण जातं, तेलाच्या असल्यामुळे हातातून सटकण्याची भीती वगैरे असते. तर हे कधीतरी लागणारी जी तेल असतात ती मी याच्यात ठेवते. त्याचप्रमाणे
त्यांचं जे नोझल असतं तर ते पण नेहमी स्टीलच्या किंवा काचेच्या बरण्यांचं आपण बघून घ्यायचं. जसं माझ्याकडे आता इथे 2 प्रकारच्या स्टीलच्या बरण्या आहेत, परंतु त्या क्लिनिंगला आहेत सोप्या. तर दुसरी आहे ती पहा इथे जॉईंट आहे प्लास्टिकचं, ती ही अजिबात अशी घेऊ नका कारण ती कालांतराने खराब होते. सगळ्यात पॉप्युलर असतात त्या प्लास्टिकच्या जार्स. तर प्लास्टिकच्या जार पॉप्युलर असतात म्हणजे सर्वसामान्यांना, अगदी मिडल क्लास माणसांना परवडण्यासारख्या असतात. तर या अगदी आपण सगळ्या घरी बघतो, परंतु त्या आरोग्यासाठी घातक असतात. परंतु या घेताना जर तुम्ही फूड ग्रेडच्या BPA फ्री घेतल्या तर त्या नक्कीच चांगल्या ठरतील. ज्यांना परवडतात किंवा ज्यांना सोयीच्या असतात त्यांनी घ्याव्यात. तर प्लॅस्टिक वापरण्याबद्दल तर मी नेहमी विरोधच करते, परंतु काही माझ्याकडे पण अशा आहेत का मी त्यांच्यासाठी वापरते. जसं कोकमसाठी किंवा मग गुळ वगैरे ठेवायचा असेल तर 1-2 प्रकारची पीठ पण मी त्याच्यात ठेवते. तर प्लॅस्टिक तुम्ही घ्या कारण ते ड्युरेबल असतं, इझी वॉश असतं, अगदी हँडल करायला सोपं असतं, पण ते कालांतराने लवकर खराब होतं. कारण जे प्लॅस्टिक आपण ट्रान्सपरंट वापरू तर त्याची शायनिंग जाते, ब्लर होऊन जातं ते ट्रान्सपरंट असेल तर. शिवाय त्याची जर क्वालिटी खराब असेल तर ते लवकर खराब होतं. तर ज्यांना परवडतं त्यांनी प्लॅस्टिक जरूर घ्यावं, पण ते नीट बघून पारखून घ्यावं. ते सेफ आहे का आरोग्याच्या दृष्टीने अशा प्रकारचं घ्यावं. आता इथे मी काही प्लॅस्टिकच्या बरण्या पण दाखवते. त्या बघा अगदी चांगल्या क्वालिटीच्या पण आहेत. अशा पण तुम्ही घेऊ शकता. जागा पण अगदी कमी लागते. तर तुम्ही त्या प्रकारच्या पण घेऊ शकता. ज्यांना जसं परवडेल त्याने तसं नक्की घ्यावं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक प्रकारच्या बरण्यांची, जारची माहिती दिलेली आहे. तर ती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनल नक्की आपलं सबस्क्राईब करा.